वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाचरणी नतमस्तक होऊन खरं तर आजच्या रात्रीला आपण सुरुवात करूया। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा। खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। मॅच ऑन फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की। पहिला चेंडू खरं तर कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र रन्स आली सिंगल। गावदेवी वरेडी बीच अगेन्स्ट टीम फाइट करेल। आदर्श कलवे टॉस जिंकलाय। आदर्श कलवे या टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडले। आज रेड कलरच्या जर्सी मध्ये आणि कविराज जर्सी भरपूर चमकतायत आणि समोरच्या संघाला कदाचित धोका असेल परंतु वरेडी संघाने ते जाणलं आणि ते देखील आजच्या रात्रीमध्ये रेड कलरच्या जर्सी मध्ये आहेत। बिग फाइट मैदानाच्या आतमध्ये संघर्ष। आज रात्री 8 वाजता पुढारी न्यूज वरती खरं तर तुम्हाला एक खूप चांगला प्रोग्राम पाहायला मिळेल। थँक्यू सो मच वीरेन पाटील। पॉप फटका हवेत फसलाय। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खरं तर चेंडू पडला आणि रन्स आल्या। या चेंडूवरती दोन धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल। अर्थातच 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। भारत आणि पाकिस्तानची मॅच उद्या आपण पाहणार आहोत। वॉरचा धमाका अग्री कोली तडका आज रात्री 8 वाजता पुढारी न्यूज वरती खरं तर हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल आणि मी स्वतः आणि अक्षय पाटील रावे जो आम्ही मजा केली त्या कार्यक्रमामध्ये फार मजा येईल। अग्री भाषेमध्ये खरं तर ते संभाषण भरपूर मजा आली आणि 8 वाजता आज रात्री जरूर पुढारी न्यूज वरती तो कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल। मॅच कडे जाऊया। 5 स्वान पथक मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे हनुमान नाईक त्या ठिकाणी जरूर त्यांना पाहत आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अजित मोकल आयकॉन खेळाडू अमरापूर विभाग प्रीमियर लीग मधला आयकॉन खेळाडूला आपण पाहतोय। हो लॉफ केलाय परंतु फटका हवेत फसलाय। स्क्वेअर लेग पंचांच्या समोर सोप्पा झेल सोडला। पहा जोपर्यंत कॅच पकडला जात नाहीये तोपर्यंत तो सोप्पा आहे की कठीण आहे हे आपण सांगू शकणार नाही आहोत। अगदी सोप्पा झेल। या षटकामध्ये खरं तर 2 कॅचेस सोडलेत टीम गावदेवी वरेडी बी संघाने। टेक द कॅच अँड विन द मॅच। पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ। रात्री खरं तर जितेंद्र सर आणि अमित दादांनी अगदी विश्लेषण करून तुम्हाला सांगितलंय सो फार काही सांगण्याची गरज नाही आहे। 1983चा वर्ल्ड कप कपिल पाजींनी पकडलेला झेल। तदनंतर 2007 मध्ये श्रीसंतने पकडलेला झेल। नुकताच संपन्न झालेला T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवने पकडला झेल। वर्ल्ड कप जिंकून देणारे खरं तर कॅचेस होते। आणखीन एक चला आता 1-2 नाही तर 3 कॅचेस ड्रॉप झालेत। कळवे संघ हातबल आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि खरं तर जेवण करून आता प्रेक्षक या मैदानाकडे येत आहेत परंतु आघाडीच्या 2 मॅचेस साठी तुम्हाला प्रेक्षक जरूर पाहायला मिळतील। तदनंतर धमाका सीट की बेल्ट बांध लीजिए। मौसम खराब होने वाला है कारण की आजच्या रात्रीमध्ये दादर कोलीवाडा साई जीते कलवे विंदणे बलवली आणि चिंचपाडा आज फुल पॅक स्टेडियम। कदाचित एकही सीट तुम्हाला मिळणार नाहीये जर का तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहता।
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट लवकर या. कविराज, खरं तर पूर्वी एखादा चित्रपट आपल्या गावामध्ये लागायचा किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा ना, तेव्हा आपण लवकरच जागा खरं तर बुक करण्यासाठी आपण जायचो. आज तशा प्रकारचं चित्र आहे या स्पर्धेमध्ये. आज एकही जागा तुम्हाला रिकामी मिळणार नाहीये. अजित मोकल खरं तर नाराज असेल, ज्या अर्थी पहिल्या ओव्हरमध्ये 3 कॅचेस ड्रॉप झाल्या. सेकंड ओव्हरसाठी संदीप पाटील, जुना जाणता गोलंदाज, बरेच वर्ष खरं तर या गोलंदाजाला आम्ही पाहिलंय. पॉवर प्लेचे दुसरं षटक, लेट कट अलॉंग द कार्पेट, जमिनीला समांतर गोलीच्या वेगाने चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, चौकार. चौकार आलाय आणि तदनंतर फुलटॉस जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज बचावला असं म्हणावं लागेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल योगेश पाटील, त्याच्या समवेत मयुरेश पाटील. या फलंदाजाला आपण पाहतोय आमचे परम मित्र निकेत पाटील गोड्या. सो वेलकम. भरपूर मोठी जिम्मेदारी खरं तर या संपूर्ण आमच्या आयोजकांवरती आज राहणार आहे. पॉल ऑफ करायचं होतं, परंतु गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला आणि अतिरिक्त वेगाने चेंडू खरं तर एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडू आला. पण गावदेवी कळवे आज आहे. अजित मोकल जर का या टीम मध्ये खेळतोय, मग त्या मॅच मध्ये कदाचित तो नसेल. जो रूल आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. फुलटॉस आहे, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा, चेंडू मात्र चाललाय सीमा पार. ब्रँडेड अटल करंडक मधला हा चौकार. खंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेचं संगीत आपण ऐकलं आणि एकविरा मातेला आपण वंदन करूया. शॉर्ट पिच, कॅचची संभावना. अजित मोकल करणार नाहीये मिस्टेक. पकडलाय झेल आणि फलंदाज मयुरेश पाटीलचा संपलाय खेळ. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी घातलं जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या स्पर्धेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. महाराजांच्या प्रतिमेचं पूजन खरं तर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन, आय थिंक योगेश पाटील बाद झाला. क्षमा असावी. खरं तर असं वाटलं की कदाचित मयुरेश स्ट्राईकला होता काय, परंतु तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. नितेश कोली वरेडी नाकवा, खरं तर या चॅनलचे हेड, त्यांच्याकडून वरेडी टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच नितेश कोहली. भरपूर व्हिडिओज खरं तर इंस्टाग्राम वरती ज्यांच्या आम्ही पाहतोय. नेक्स्ट बॉल खरं तर जरूर आपण पाहिलं आणि कदाचित धोका त्या ठिकाणी असेल वरेडी टीमला. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यातील प्रकाश झोतातील मानाची क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच पेन तालुक्यातील शान
मान्य श्री वैकुंठदादा मित्र मंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 चे हे पर्व आपण पाहतोय आणि खर तर या स्पर्धेसाठी आमचे लाडके आयोजक सन्माननीय सुदर्शन मोकल अर्थातच आमचे लाडके बालगुडू दादा, अतिश म्हात्रे, प्रभाकर घरत, भूपेंद्र घरत, सतीश म्हात्रे, निकेश पाटील, अभिजित मोकल, महेश घरत, रुपेश मोकल, हितेश मोकल आणि सौरभ घरत यांनी खरं तर घेतलेली मेहनत आपण जरूर पाहत आहे. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन खरं तर बऱ्याच वर्षानंतर बालगुडू दादांना आम्ही आयोजकाच्या भूमिकेत पाहतोय आणि बालगुडू दादांचं आयोजन म्हटलं ना की काहीसं वेगळं. पेन नगरपालिकेच्या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्या, काही स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, परंतु हे आयोजन बालगुडू दादा आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार पहा खरं तर आयोजनाची चर्चा करावी तेवढी फार कमी आहे, फार काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅट चिकट घेऊन खरं तर चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. मागच्या चेंडूवरती कविराज फलंदाज बाद झाला आणि चौथ्या क्रमांकावरती बल्लाल पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. आज खरं तर एफ गटातील आघाडीचे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली लढत गावदेवी वरेडी बीच्या अगेन्स्ट आदर्श कलवे. नेक्स्ट मॅच श्लोक 11 हमरापूरला फाईट करेल शिवशंभो पाटणेश्वर. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय, अप्रतिम टायमिंग, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 20. बऱ्याच वर्षानंतर हे गाणी ऐकलं आम्ही आणि फार आनंद झाला. खरं तर बालगुडू दादांचे आयोजन आणि बरेच वर्ष पेन नगरपालिकेच्या मैदानावरती फक्त प्रेक्षक आम्ही म्हणून ते सामने पाहिले. काही सामन्यांमध्ये बालगुडू दादांच्या मुले करता समालोचन करण्याची संधी मिळाली, परंतु आज खरं तर ऑफिशियली त्यांचं आमंत्रण आणि आज ए लॉट्स आहे, त्यामुळे फार मजा येईल. खरं तर बालगुडू दादा आज जागा जिंकल्यात प्रेक्षकांनी. या ठिकाणी मी बसेल, या ठिकाणी माझा मित्र बसणार आहे. काही मित्रांनी फोन केले असेल की लवकर ये, कारण की जागा आता बुक झाल्यात. आज कलवे, जीते, दादर, साई असे बलाढ्य संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अलाउंड द कार्पेट, वाईडिश लॉंग ऑफला गडबड आणि त्या ठिकाणी सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2 या धावसंख्येने स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती जरूर पाहतोय. आमचे बंधू हनुमानजी नाईक, त्यांच्या सोबतीला खरं तर आमचे एक चांगले मित्र बंटी म्हात्रे जोहे पंचांच्या भूमिकेत जरूर आपण पाहतोय. बॅटची एज, एसटी रक्षक डाऊन द बॉल, आणखीन एक झेल सुटलाय. आज काय घडलंय कलवेच्या क्षेत्ररक्षणा, वारंवार मिस्टेक पाहायला मिळत आहेत. जणू काही हाताला साबण लावून आलेत ते. कदाचित पहिल्यांदा नाईट स्पर्धा ते खेळत असतील. प्रकाश झोत्यातील सामन्यांचा अनुभव त्यांना नसेल. पण तुम्हाला आदल्या रात्रीमध्ये खरं तर प्रॅक्टिस करायला हवी होती. अशा प्रकारचे झेल जर का तुम्ही सोडाल तर सामना थोडा कठीण होईल तुमच्यासाठी. चांगला चेंडू अप्रतिम, परंतु या ठिकाणी हे षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. आज आमच्या VIP डाईस वरती आमची संपूर्ण आयोजन कमिटीला आपण पाहतोय. खूप चांगलं योगदान आणि ना भूतो ना भविष्यत असं आयोजन. खरं तर बालगुड्डू दादांनी एकदा विचार केला ना की मग ते पूर्ण करतात आणि असे आमचे आयोजक
सुदर्शन मोकल अर्थातच बालगुड्डू दादा, आतिश म्हात्रे यांना आपण VIP डाईस वरती पाहतोय. प्रभाकर घरत, भूपेंद्र पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. सतीश म्हात्रे असतील, निकेश पाटील ज्यांची उपस्थिती आपण पाहिली. तदनंतर अभिजित मोकल, महेश घरत, रुपेश मोकल, हितेश मोकल आणि सौरभ घरत. खरं तर यांच्या स्वप्नातून साकारलेली ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्या सोबतीला खरं तर हे क्रीडांगण ज्यांनी उपलब्ध करून दिलं. तरुणांचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व अर्थातच सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांच्या खरं तर प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. आणि या स्पर्धेतील आजची चौथी रात्र आपण पाहतोय. फुल पॅक स्टेडियम. चला युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामना पाहतायत ना, आपण लवकर या, कारण की बसाला सोडा तर उभे राहायला देखील जागा मिळणार नाहीये. आज चौथ्या षटकासाठी गोलंदाज असेल महेंद्र पाटील. ऑन स्ट्राईकला फलंदाज मयुरेश. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर जरूर आपण पाहिला. यष्टीरक्षकाने बीट केला. तदनंतर बाईच्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल कंप्लीट आणि आणखीन एक. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पहा. खरं तर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की चुकीला माफी नाहीये. आज भरपूर मिस्टेक कलवे संघाने केल्यात. रेड कलरच्या जर्सीमध्ये जरूर त्यांना आपण पाहतोय धोका समोरच्या टीमला की स्वतःला, याचा देखील आता विचार करावा लागेल. प्रचंड रागात आहे अजित मोकल आणि व्हायला हवंय. लीडिंग करतोय, आयकॉन खेळाडू आहे. भरपूर मोठी जिम्मेदारी या खेळाडूवरती असतील. 18 नंबरची जर्सी परिधान करून या खेळाडूला आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅट चिकडा. तदनंतर गली क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. रन्स मिळाली, एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 27-27. आज टेकडीवर फुल पॅक. तिकडे जागा आताच नाहीये. लवकरच काही प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत, सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. वेलकम. खूप आपलं स्वागत असेल. चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर क्षेत्राला बीट करत चेंडू मात्र चाललाय दन 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 करत सीमा पार. षटकार. भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, परंतु बालगुड्डू दादांसारखं आयोजन ना कुणाला जमलं ना कुणाला जमणार आहे. ज्या अर्थी त्यांची ती वेगळी क्रेज नगरपालिकेच्या मैदानावरती आम्ही पाहिले आणि अपडेट करत असताना पुन्हा एकदा बालगुड्डू दादा. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला आणि नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती ओमकार पाटील. खरं तर ओमकार पाटील ज्याच्या टीमला आपण पाहिलं सुपर 7 मध्ये दाखल होत असताना ओमकार की जय जयकार आणि त्याचे व्हिडिओ या स्पर्धेतील प्रचंड व्हायरल झाले. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक ब्लॅक सीनच्या समोर उभा. पकडलाय झेल. आणखीन एक विकेट गमावलाय. तू चल मैं आया.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. खूप चांगलं संगीत खरं तर आपण डीजे च्या माध्यमातून ऐकलत. विकेट गमावलाय, भरपूर संधी मिळाल्या ज्या मॅच मध्ये गावदेवी वरडी बी संघाला, परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. शॉर्ट पिच चेंडू आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 33. आज रात्री ठीक 8 वाजता पुढारी न्यूज वरती खरं तर आमचा कार्यक्रम प्रदर्शित होईल आणि उद्या खरं तर भारत आणि पाकिस्तान ही मॅच खरं तर आपण पाहणार आहोत. त्यावरती खरं तर आधारित हा कार्यक्रम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान, वॉरचा धमाका, अग्री कोली तडका असा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 33 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वरडी बी या संघाचा खरं तर ही धावसंख्या जरूर आणि तो कार्यक्रम सुरू झालाय. पुढारी न्यूज या चॅनल वरती खरं तर आम्हाला तुम्ही पाहू शकताय आणि फार मजा आली. स्पेशल थँक्स वीरेंद्र पाटील कलबॉक्स मध्ये यायचं आहे. सिंगल रन्स जरूर मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 40 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. लिफ्ट केलाय, कदाचित फलंदाजाला ठाऊक असेल हा चेंडू स्क्वेअर असेल. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलं आणि हा चेंडू अवांतर आहे. एक्स्ट्रा रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. विशाल गोलिमडे वेलकम टॉस साठी या. टीम हमरापूर आणि पाटणेश्वर. चला लास्ट कॉल आहे आपला. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुलचा फटका, ब्लॅक स्क्रीनच्या समोर आणखीन एक झेल पकडला. सुरुवातीला ज्या मिस्टेक केल्या होत्या त्या मात्र आता डेट ओव्हर मध्ये पाहायला मिळत नाहीये. यस, विकेट डाऊन. विकेट गमावलाय टीम वरडी संघाने. अंतिम षटक खरं तर सुरू आहे आणि ज्या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल मॅच आपण पाहतोय. गावदेवी वरडी बीच्या अगेन्स्ट आदर्श कलवे. बिग फाईट. आघाडीच्या षटकांमध्ये कॅचेस ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक आदर्श कलवे संघाचं पाहायला मिळालं. अंतिम काही चेंडूंवरती कॅचेस पकडण्यात त्यांना यश आलं. ज्या षटकामध्ये देखील एक कॅच पकडली, मागच्या षटकामध्ये देखील 2 कॅचेस त्यांनी पकडल्यात. लास्ट बॉल. पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू असेल. आमच्या समवेत आमचे गुणलेखक कविराज आज आमच्या सोबत ते जोडले गेले, त्यांचं देखील आपण वेलकम करूया. डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइकला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी हे षटक देखील संपलं. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर चला आता रेफर केलं गेलंय. यस, ऑब्विसली आपण पाहूया. बॅट्समन रिव्ह्यू. फलंदाजी करणाऱ्या करता टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. हा स्क्वेअर चेंडू आहे की नाही हे आता आपण पाहूया. आमचे सुप्रसिद्ध समालोचक अर्थातच अमित दादा म्हात्रे, दादांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रायगडात खरं तर भरपूर स्पर्धा ज्यांनी गाजवल्या असे दिग्गज समालोचक अमित दादा म्हात्रे जोहे, दादांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला रेफर केलं गेलंय.
काही काल आपण प्रतीक्षा करूया. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण त्याच ठिकाणी थांबायचं आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. फलंदाजांनी खरं तर रिव्ह्यू घेतलाय. चला पंचांना आमची विनंती असेल, पंच आपण या ऑन स्क्रीन. आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला योग्य चेंडू असेल आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर संख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वरडी बी संघाची धावसंख्या असेल 41. विजयासाठी लक्ष असेल आदर्श कळवे टीमच्या समोर 42 धावसंख्येचं. टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. हॅलो, श्लोक 11 हमरापूर आणि शिवशंभो पाटणेश्वर काही काल आपण प्रतीक्षा करूया. बघा सर्व टीमना विनंती आहे की टॉस झाल्यानंतर आपल्याला डगआउट मध्येच डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग किंवा बॅटिंग कुठल्याही प्रकारे आपण डिसिजन लपवायचं नाही आहे, पेंडिंग ठेवायचं नाही आहे. येस, अरे वेग आहे प्रणय. आणि धावा झाल्यात तर इकडं 41 आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे, तो म्हणजे आदर्श कळवे संघापुढे. चला विनंती असेल कळवे संघाला आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि पुढचा सामना श्लोक हमरापूर वर्सेस शिवशंभो पाटणेश्वर. आणि आमचे सन्माननीय कुंदन दाभाडे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर हो. कुंदनजी दाभाडे एक लोकप्रिय उद्योगपती आणि जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि आमचे तुकाराम पेंटर यांनाही विनंती असेल की आपण आमच्या मंचावर या. पेंटर हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त कलाकार. इकडे 42 धावांचा पाठलाग करत आदर्श कळवे संघाला सलामीची जोडी लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. श्लोक 11 हमरापूर वर्सेस शिवशंभो पाटणेश्वर असा सामना आहे या मॅच नंतर. बहुत बहुत शुक्रिया और तमाम तमाशाइयों को हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं. मुकाबला अंदर मैदान के अंदर जो चल रहा है वो कांटे के टक्कर का भी मुकाबला है. लेकिन फिलहाल कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी ये तो वक्त बताएगा, क्योंकि क्रिकेट का खेल समय का है. जिसका आ गया वो छा गया है. और तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे अटल ट्रॉफी 2025 गावदेवी जोए और माननीय श्री वैकुंठदास पाटिल मित्र मंडल आयोजित इस बार शानदार शानदार टूर्नामेंट. इस विभाग के अंदर हम देख सकते हैं तो इस मैदान के ऊपर पहला मान जो मिल चुका है वो गावदेवी जोहा टीम को. इस गावदेवी जोहा ने पेन के मैदान के ऊपर शुरुआत की और ये नाइट पकड़ के इस टूर्नामेंट या गावदेवी जोहा का ये 7वां साल है. अभी अभी आपने आपको देखा हाल हमारे परमेश जी पाटिल मराठी के एक सुमधुर कमेंटर उनके जुबान के ऊपर सुना. और उनकी अभी अभी उन्होंने एक आगरी धमाका जो है उसके ऊपर स्टूडियो में उनकी रिकॉर्डिंग भी हो चुकी है. तो कैसी रिकॉर्डिंग की है क्या नहीं हम तो देखेंगे जरूर पुढ़ारी पुढ़ारी न्यूज में. तो मुझे आखिरी धमाका था उसमें. और फिलहाल अच्छी तरह से उन्होंने अपना का परफॉर्मेंस दिया होगा, ये हम भगवान से दुआ करते और मैच के अंदर चले. आज के दिन आज के रात में हमारे साथ एक मराठी के बेहतरीन कमेंटेटर उल्वे गांव में जो बिलोंग करते हैं और जिनके पास काफी शानदार तजुर्बा है वो आदरणीय युवराज माली साहब, इनका आगमन हो चुका है. तो उनकी जुबानी अब सुनेंगे जरूर. लेकिन फिलहाल मैच जो मैदान के अंदर चल रही है
उत्तरार्ध के लिए हम पहुंच चुके हैं। 42 का पीछा महेंद्र पाटिल रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानित से जिन्हें सम्मानित किया है हमारे गुरु बंधु है, लेकिन मैच के अंदर उनकी बल्लेबाजी कैसी होगी। सुमित मोकल नॉन स्ट्राइक रैंकन और पहली गेंदबाजी ओमकार पाटिल। टाइमिंग सभी और पहली गेंद एक बार फिर से लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई और 4 रन। दमदार शुरुआत हो चुकी है। होगी ओमकार का स्वागत चौके के साथ किया और खाता ओपन किया आदर्श कलवे का। महेंद्र बेहतरीन कदमों का प्रयोग कर दिया, टिप्स का लक्ष्य सीमा के बाहर दंदनाती हुई चली गई। 8 रन ठोकम ठोक दीजिए। शॉट ऑफ लेन थी उसके ऊपर ऑन द पुल किया 4 रन के लिए। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर और स्कोर पहुंचा 8। उड़ाया इस बार लॉब किया है लेकिन फील्डर मौजूद है वहां, लपक लिया। क्या ओ सिक्सर, क्या हुआ, बाहर गए लगते और लाइन टच। ओ माय गॉड, क्या हुआ ये। महेंद्र बाहर जा रहा था फिर अंदर आ चुका है और ये छकड़ी डीजे। शुरुआत, रन बन चुके 14। ये विकेट कीपर पकड़ो, एक बार जीवनदान मिला था लेकिन लाइन टच हुई और इसके बाद चलता कर दिया महेंद्र पाटिल के पारी का खात्मा। टीम का स्कोर इस बार देखा 14, लॉस ऑफ 1 विकेट डीजे। बल्लेबाज जल्दी तैयार रखिए क्योंकि टाइम और समय के साथ आपको चलना है, ध्यान में रखिए। 25 मिनट का टाइम है, 20 मिनट में 4 ओवर खत्म होना है। ऑलरेडी कप्तान ध्यान में रखिए, नहीं तब पाए तो 5वें ओवर के लिए एक खिलाड़ी दायरे के अंदर होगा। इनफील्ड के बाहर जो खिलाड़ी होगा एक अंदर आएगा। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 14 रन। नए बल्लेबाज का आगमन मिस्टर अजीत मोकल। अजीत मोकल एक बार फिर से ये पहली दफा गेंद को खेलेंगे। शानदार जानदार आयोजन नियोजन गावदी जोहा और जोहा गांव क्रिकेट की पंडरी है। एक गली है, एक फाइव स्लीप है, एक लेग स्लीप है, वहां एक शॉर्ट कवर है, शॉर्ट मिड विकेट है, एक खिलाड़ी मिड ऑन है और एक खिलाड़ी इस बार देखा जाए जो शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर तैनात किया है। दायरे के अंदर की फील्डिंग की व्यूह रचना और 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है और एक काउ कॉर्नर। ये लॉब किया मिड विकेट के ऊपर, कैच होगा क्या, छक्का होगा। 6 रन और पिच बॉल को पनिशमेंट छक्के के लिए ठोकम ठोक डीजे। यस, वैकुंठ शेठ पाटिल के नाम में दम है और ये गाना लॉन्च प्रदेश मोकल और अतरो मोकल ने किया है। एक बार फिर से एक्स्ट्रा गोल के ऊपर चीरती हुई गेंद कवर ड्राइव, खूबसूरती के साथ, ताकत के साथ, अब है नजाकत का मिश्रण। कमाल की रेंज है बल्लेबाज के पास। पाटिल महंगे साबित है। आने वाले इस बार देखा जाए मेरे हिसाब से जो टारगेट जो कभी रखा है वो 42 का था
और अभी इस बार देखा जाए जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से 18, 24 बॉल 18 रन। 24 इवेंट लाइव की शानदार क्लैरिटी। इस बार आज ऑपरेटर अलग है, जिनके पास काफी खजीना है, वो विवेक जी आ चुके, उनका भी हम तहत स्वागत होना। मालिया आइए, क्या है बख्शिश, प्रणय आपकी सर यार। ग्रुप तरफ से हर चक्के के लिए 100 रुपए। प्रणय। और इस बीच यहां नेक्स्ट बॉलर तैयार है गेंदबाजी करने के लिए। और ये गेंद डॉट चली गई और आउटसाइड ऑफ टम गेंद। स्विंग एंड मिस हो चुके हैं। बल्लेबाज ने खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद। नवनाथ माली देखिए, हमारे हर दिन जहां हमारी टूर्नामेंट होती है ना, वो डे से वो जब पेन में हुई थी तब से सपोर्ट है। अभी क्या टेम्बोडे में ज्यादा, नेवाली में ज्यादा जाते हैं ना, क्या पैसा उधर है, बोला आदमी सोच के साथ काम करता। और हमारे इस बार देखिए और हवा में जरूर गेंद, क्या छेट, ये टक्कर हुई, कॉल गलत हुआ है। और साथ ही हमारे नवनाथ माली के पास हमारे संदीप पाटिल, हमारे परम मित्र, क्रिकेट के भक्त, अभी थोड़े ठंडे हुए। पहले क्या गर्म थे, मैच लगने के बाद पूरी बहुत मजा आती थी, लेकिन कभी ऐसा झगड़ा नहीं हुआ। थोड़ी एक भूल देनी पड़ती थी, जैसे हम कहीं पिक्चर देखने के लिए संदीप होते थे, उस टाइम भूल देना पड़ता था ना उस टाइम, लेकिन वो जमाना गुजरा हुआ है। अभी वो रहा नहीं है, लेकिन फिर भी वो यादें हमारे जहन के अंदर है। और टीम का टोटल स्कोर 26 जीवनदान मिला है। फुल टॉस है, मिस टाइम शॉट हुआ है, मिड विकेट की गली में गेंद, एक और एक ही रन मिलेगा। मोकल ने उसे मना कर दिया है और एक सिंगल के साथ सुमित मोकल पहुंचे 3 पे, अजित मोकल खेले 10 पे। आदर्श कलवे टीम का स्कोर पहुंचा है 27 और जीतने के लिए मेरे हिसाब से 15 चाहिए। हैट्रिक के लिए लगातार 3 छक्के के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम। नवनाथ माली इनका जो ग्रुप है, वरायटी वालों को विकेट निकालने की जरूरत आहे. कृपया ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत आणि जिथे बॅनर लावला वैकुंठ शेठ साहेबांचा, त्या बॅनरला कोणी चिकटू नका, सहकार्य करा मित्रांनो. बाजूला वर तिथून ब्लॅक स्क्रीन समोरचे आहे ते उठा सर्वांनी. छड़न गिरगिरी चंपा खुश हुई रंभा, देखो पेड़े लंबा चके मारा खंबा, सीप साउंड बनने से बेमिसाल स्ट्रोक. शंकरदादा मोकल यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत कार्तिक मोकल. वेलकम, कम ऑन द प्लीज स्टेज. एक काल मायकलच्या संघातून ज्यांनी संघ गाजवला, ज्यांनी संघाची आघाडीची गोलंदाजी केली, कित्येक वर्ष संघाचं नाव आबादी ठेवले, ते शंकर मोकल यांचं आगमन आणि त्यांचे साथीदार, त्यांचे परम मित्र आता त्यांना सोडून गेलेले आहेत. ते आदरणीय प्रदीपदादा मोकल स्वर्गीय मायकल जोय संघाचे कॅप्टन, त्यांना भावपूर्ण आदरांजलि हमें होते. इस बल्ले का किनारा लग चुका है, लेकिन पीछे प्रोडक्शन है. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है कभी 34. अभी लीगली जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए 8 चाहिए. 18 बॉल 8 रन, ये तो कोई मुश्किल नहीं है मैच को जीतना मेरे हिसाब से कलवा के लिए. अगर इसमें हिम्मत है वरेडी की तो विकेट उखाड़ो, तभी तो मैच जीतेंगे. स्लोगन हमरापुर बना शिवशंभ पार्टनरशिप.
चला इकडे पाटणेश्वर संघ जर आला असेल कोण त्यांचा खेळाडू तर आपण टॉस साठी यायचं आहे. जर तुम्ही टॉस साठी आला नाही तर मात्र समोरच्या टीमला टॉस दिला जाईल याची दक्षता घ्या. इथं नियम सगळे आमचे कडक आहे त्याची दक्षता घ्या. आज 1 ते 12चा लॉट. जो कोण लेट होईल ना त्याला पेनल्टी 100% बसेल. कारण इथं पूर्णपणे अगदी जनरेटर सगळा काम चालू आहे. डिझेल फुकट जातो याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि 18 चेंडू आणि विजयासाठी 8 डावांची गरज. इकडे अमरापूर कॅप्टन उपस्थित आहेत तेव्हा पाटणेश्वर कॅप्टनला विनंती करतोय इनिंग संपाच्या आतमध्ये टॉस साठी हजर पाहिजे. नाही झाले समोरच्या टीमला टॉस देऊ. यस गली और गली में कैच ड्रॉप. बली पकड़ने वाला अच्छा नहीं. हाँ चना बेल पॉपकॉर्न देखिए हमारे महेंद्र जी देखिए घूमते रहते लोगों का दिल जीते लोगों की सेवा भी करते. उप सरपंच ये तुक्यादा ये लोग बहुत डेंजर संदीप पहले थे. ये इस बार ये भाग गई. आप चौका 100% लॉन्ग स्टॉप के ऊपर 4 रन और मेरे हिसाब से ये बाई का होगा बल्ले से लेग बाई के रूप और 4. जबरदस्ती आयोजन कडक आहे आणि आमचे रविदादा मोकळ यांचंही आगमन मायकल जोय संघाचे भूतपूर्व खेळाडू आणि आताच्या उद्योगपतींचं इथं मात्र षटकारानं स्वागत. संपवली मॅच आणि दाखवून दिला इकडे मात्र फलंदाज अजित मोकल सुमित मोकलनं विनिंग शॉट महेंद्र धोनी स्टाइल से फिनिश किया. जीत अर्जित कर चुकी आदर्श कलवे टीम. पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं. सुमित आणि अजितला 100% पारितोषिक आपला ग्रुप आहे संदीप. यार ग्रुप कडून 200 रुपयाचं बक्षीस संदीप आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल. सुट्टे